नमस्कार ॲस्पिरंट्स. धर्मदर्शन आणि राजधर्म हे GS4साठीचं जे पुस्तक आहे MPSC व UPSC याच्या शॉर्ट ओव्हरव्ह्यूमध्ये मी लेखक भूषण गोडके तुमचं स्वागत करतो. आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना एथिक्समध्ये करतो, त्याचबरोबर इतिहास वैकल्पिक विषय GS1मध्ये असेल तो हिस्ट्रीचा भाग, त्याचमध्ये आन्सर रायटिंग, त्याच्यानंतर करंट अफेअर्स आणि मेंटरशिप प्रोग्राम ह्या देखील आपण विद्यार्थ्यांना त्याच्यामार्फत हा गायडन्स आपण प्रोव्हाइड करत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण ना तर 5 युनिट काय केलेले आहेत तर बघितलेले आहेत. ह्या ओव्हरव्ह्यूमध्ये आपण जो 6वा युनिट आहे लोकप्रशासनामधील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्य आणि नीतिशास्त्र याचा ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत. आपण याच्यामध्ये लोकसेवा समजून घेण्यासाठी पहिल्या लोकसेवा आणि नागरी सेवा याच्यामधला नेमका फरक काय तो आपण काय केलेला आहे याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर लोकप्रशासन जे असेल त्याची संकल्पना काय आणि लोकप्रशासनामध्ये समजून घेण्यासाठी ती संकल्पना कशा पद्धतीने अस्तित्वात आलेली आहे. मग खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन याच्यामधला डिफरन्स काय हा पण काय केलं आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्याचबरोबर लोकप्रशासनाची जी उत्क्रांती आहे मग त्याच्यामध्ये वेबरने सांगितलेलं जे लोकप्रशासन असेल, त्याच्यानंतर न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, न्यू पब्लिक मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंटनंतर जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे मॉडेल आलेले आहेत त्याचा देखील आपण कव्हरेज याच्यामध्ये केलेला आहे. मग लोकप्रशासनामध्ये मूल्य आणि नीतिशास्त्राची स्थिती ती नेमकी काय आहे त्याच्याबद्दल आपण कव्हरेज दिलेलं आहे. यामध्ये लोकप्रशासनामध्ये नीतिशास्त्राचे सूत्र कुठले आहेत त्याचा कव्हरेज आपण काय केलं याच्यामध्ये दिलेलं आहे. लोकप्रशासनामध्ये नीतिशास्त्र असण्याची गरज काय विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण ते कॅन्डिडेटला समजून सांगितले. त्याच्यानंतर लोकप्रशासनामध्ये मूल्य आणि नीतिशास्त्रामधील ज्या समस्या असतील त्याचा आपण काय केलं आपण या ठिकाणी ओहापोह केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या समस्यांवर ओव्हरकम करण्यासाठी कुठला मार्ग निवडला पाहिजे त्याचा देखील भाग आपण काय केला याच्यामध्ये डिस्कस केला आहे. मग नैतिक व्यवस्थापन म्हणजे काय, नीतिशास्त्राचे व्यवस्थापन म्हणजे काय हा आयाम आपण काय केलेला आहे तर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. मग नंतर सरकारी संस्था, त्याच्यानंतर खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि नैतिक कुंडी कुठल्या मग हे समजून घेण्यासाठी पहिले सरकारी आणि खाजगी संस्थांमधील डिफरन्स काय, मग नैतिक चिंता आणि नैतिक दुविधा यांच्यामधला फरक काय आहे तो देखील विद्यार्थ्यांना आपण समजून सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मग सार्वजनिक संस्थांमधील नैतिक चिंता कुठल्या, खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता कुठल्या, NGOजमधल्या नैतिक चिंता कुठल्या किंवा त्यांची फ्रेमवर्क कुठले तो आपण एक्सप्लेन करून सांगितलं. त्याच्यानंतर एथिकल डिलेमा आणि कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मग ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील ते पण आपण काय केले तर एक्सप्लेन केले. आणि मग कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इथं संबंधाचा संघर्ष असेल तो जर रिझॉल्व्ह करायचा असेल तो कशा पद्धतीने करायला पाहिजे त्या संदर्भातले आयाम देखील काय केलेत आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याचनंतर जर नैतिक दुविधा असेल तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या स्टेप्स या फॉलो करायला पाहिजे त्याचा देखील आपण काय केलं आहे तर ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कर्मसिद्धांत म्हणजे इंडियाची जी फिलॉसॉफी ती काय सांगते डिसिजन घेण्यामध्ये त्याचा देखील आपण काय केला आहे तर ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो याचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण कव्हर करूया, कारण ह्या शॉर्टमध्ये पूर्ण 6 युनिटचा ओव्हरव्ह्यू बसणार नाही. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ह्या पुस्तकाची परचेस लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.